नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी विषय मराठी, कविता 5वी प्रकाशयात्री। आज आपल्याला प्रकाशयात्री ही कविता ऐकायची, म्हणायची, वाचायची आणि त्याचा भावार्थसुद्धा समजून घ्यायचा आहे। ही कविता सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात या कवितेची प्रस्तावना बघूयात। कवी आहेत कल्याण इनामदार, जन्म 1939, मृत्यू 2008, प्रसिद्ध मराठी कवी आणि बालसाहित्यिक। धमाल गाणी, छमछम छडी, गाणारे गाल, फुलपाखरांचे डोळे हे बालगीत संग्रह, तळ्याचा राजा, सशाभाऊ, टिपू नाना आणि मंडळी, मोरपंखी डोळे, देवाची लेकरे या बालकथा, तसेच गीतरचना, स्वरूप आणि विकास हे अभ्यासपूर्ण पुस्तक प्रसिद्ध। महाराष्ट्र साहित्य परिषदेचा बालकविता वाङ्मय पुरस्कार 2008 देऊन गौरवण्यात आले होते। 2008 साली महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बालकविता वाङ्मय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते। ही कविता गीतपुष्पांचा फुलोरा या संकलित काव्यसंग्रहातून घेण्यात आली आहे। प्रकाशयात्री म्हणजे अशी व्यक्ती जी समाजात चांगुलपणा, प्रामाणिकपणा आणि नवी आशा पल्लवित करते। प्रस्तुत कवितेतून कवीने चांगले विचार आणि चांगल्या कृती याद्वारे सकारात्मकतेचा संदेश सर्वांना दिला आहे। अशा प्रकारे आपण प्रस्तावना समजून घेतली आहे। आता मी ही कविता म्हणते, तुम्ही काळजीपूर्वक ऐकायची आहे आणि नंतर म्हणायची आणि वाचायची आहे। चला तर मग सुरुवात करूया। बालक आम्ही प्रकाशयात्री, गगन चितारू नवे, फुल पाखरापरी आम्हाला पंख मोकळे हवे। कळ्या कळ्यांचे गेंद होणी हसता हसता झुलू, रंग वेगळे तरीही एका फांदीवरती फुलू, धरेस सांगू आकाशाचे नाते हळवे हळवे, अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे, ताठ उभारू आम्ही आमुच्या पायावरती खडे, तेजोमय होतील उद्याला लुकलुकणारे दिवे, हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने, स्वर उंचावून गाऊ इथल्या मातीचे गाणे, घुमवू नारा घुमवू वारा सर्व बांधवांसवे। अशा प्रकारे अतिशय सुंदर कविता आहे। त्या कवितेचे या ठिकाणी आपण वाचन केले आहे। तुम्ही काळजीपूर्वक ऐकली असेल। आता एक एकट्याने तसेच समूहाने ही कविता म्हणा। आता या कवितेतील प्रत्येक कडव्याचा भावार्थ आपण समजून घेणार आहोत। तर पहिलं कडवं आहे, बालक आम्ही प्रकाशयात्री, गगन चितारू नवे, फुल पाखरापरी आम्हाला पंख मोकळे हवे। या ओळींचा भावार्थ होतो, आम्ही मुले म्हणजे ज्ञान, सत्य आणि प्रगतीच्या मार्गावर चालणारे प्रकाशयात्री आहोत। आम्हाला नव्या कल्पना, नवे विचार आणि नवे भविष्य घडवायचे आहे। म्हणूनच आम्ही आकाशावरही नव्या स्वप्नांची चित्रे रंगवण्याचे धाडस बाळगतो। फुलपाखराप्रमाणे मुक्तपणे उडता यावे, आपल्या आवडीनिवडी जोपासता याव्यात आणि कोणत्याही बंधनाशिवाय स्वतःचा विकास करता यावा अशी आमची इच्छा आहे। या ओळींमधून मुलांची स्वतंत्र प्रियवृत्ती, कल्पकता आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याची आकांक्षा व्यक्त होते। दुसरं कडवं आहे, कळ्या कळ्यांचे गेंद होणी हसता हसता झुलू, रंग वेगळे तरीही एका फांदीवरती फुलू, धरेस सांगू आकाशाचे नाते हळवे हळवे। भावार्थ, या ओळींमध्ये कवीने एकता, बंधुभाव आणि सर्वांना समानतेने वागण्याचा संदेश दिला आहे। कळ्यांचे सुंदर फुलांमध्ये रूपांतर होऊन त्या आनंदाने वाऱ्यावर डोलत आहेत। त्या फुलांचे रंग जरी वेगवेगळे असले तरी ती सर्व एकाच फांदीवर प्रेमाने फुलतात। यावरून भिन्नता असूनही एकत्र राहण्याचे महत्त्व अधोरेखित होते। तसेच
पृथ्वी आणि आकाश यांच्यातील हळूवार, अतूट आणि प्रेमळ नात्याप्रमाणे सर्वांनी एकमेकांशी स्नेहाने वागावे असा संदेश कवी देतात. या ओळींमधून विविधतेत एकता, परस्पर प्रेम आणि सौहार्द यांचे महत्त्व व्यक्त होते. तिसरं कडवं आहे, अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे, ताठ उभारू आम्ही आमच्या पायावरती खडे, तेजोमय होतील उद्याला लुकलुकणारे दिवे. या ओळींचा भावार्थ, या ओळींमधून कवीने आत्मविश्वास, स्वावलंबन आणि आशावादाचा संदेश दिला आहे. जीवनातील अज्ञान, दुःख, निराशा आणि संकटरूपी अंधार दूर करून ज्ञान, सत्य आणि प्रगतीच्या प्रकाशाकडे जाण्याचा निर्धार मुले व्यक्त करतात. ते स्वतःच्या कष्टांवर आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवून स्वतःचे जीवन घडवतील असे सांगतात. आपल्या परिश्रमांच्या बळावर ते यशाचे भक्कम ताट उभारतील. अशा मेहनतीमुळे आज लहान आणि क्षीण वाटणारे दिवेही उद्याचे तेजस्वी प्रकाशाने उजळून निघतील. या ओळींमधून परिश्रम, स्वावलंबन, जिद्द आणि उज्ज्वल भविष्याचा आशावादी दृष्टिकोन व्यक्त होतो. यानंतरच्या ओळी आहेत, हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने, स्वर उंचावून गाऊ इथल्या मातीचे गाणे, घुमवू नारा घुमवू वारा सर्व बांधवांसवे. या ओळींचा भावार्थ होतो. या ओळींमधून कवीने एकता, देशप्रेम आणि सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सर्वांनी हातात हात घालून एकजुटीने कार्य केले तर इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल, अशी महान कार्य घडवता येतील. आपल्या मातृभूमीबद्दलचा अभिमान व्यक्त करत तिची कीर्ती आणि गौरव गाण्याद्वारे सर्वदूर पोहोचवण्याची भावना कवी व्यक्त करतात. तसेच समाजातील सर्व बांधवांना सोबत घेऊन ऐक्य, बंधुभाव आणि प्रगतीचे संदेश देणारे नारे द्यावेत, जेणेकरून ते वाऱ्याप्रमाणे सर्वत्र घुमतील. या ओळींमधून राष्ट्रप्रेम, एकजूट, सहकार्य आणि समाजहिताची प्रेरणा मिळते. अशा प्रकारे आपण प्रकाशयात्री ही कविता ऐकली आहे, म्हणली आहे, वाचली आहे आणि त्याचा सविस्तर भावार्थ समजून घेतला आहे. अशा प्रकारे वर्ग 6वी, विषय मराठी, कविता 5वी, प्रकाशयात्री ही कविता ऐकली, म्हणली, वाचली आणि भावार्थ समजून घेतला. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित, परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.